आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। नमस्कार, मी वनिता, आपण पाहत आहात आईचं किचन। त्यासाठी लागणारं साहित्य मी अर्धा किलो गाजर घेतले आहे, अर्धा वाटी साखर, 3-4 विलायची, काजू, अर्धा वाटी तूप, 1 ग्लास दूध। सर्वात आधी आपण गाजर स्वच्छ पाण्यात धुवून घेतले आहे, आता किसून घेऊया। आता गाजर किसून झाले आहे, आता आपण काजू थोडेसे भाजून घेऊया। Gentle sound of the waves crashing against the shore, a serene melody weaves through the breeze, थोड्या तुपामध्ये भाजून घेऊया। creating a soothing rhythm that mirrors the ocean's ebb and flow. बदाम पण घालू शकता, पण माझ्या मुलाला आवडत नाही म्हणून मी घालते नाही। चांगलं परतून घेऊया गाजर, पूर्ण पाणी सोकून घेतपर्यंत परतायचं। आता थोडं पाणी सुकलं आहे, आता छानपैकी पाणी सुकून गेलं आहे। आता आपण दूध घालूया। थोडं थोडं टाकूया, 2 वेळा। आता आपण 2-3 मिनिट झाकण ठेवूया। आता छानपैकी शिजलं आहे, आता आपण साखर टाकू। तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर जास्त साखर टाकली तरी चालेल। आता पुन्हा 2 चमच तूप घालूया, छान कलर येते मग। आता हे पूर्ण दूध सुकून जास्तपर्यंत आपण ठेवूया, 2 ते 3 मिनिट पुन्हा ठेवूया। आणि आता अशा प्रकारे आपला बनला आहे हलवा। कलर पण छान आला आहे। आता आपण थोडं विलायची पावडर टाकूया। Soft strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the shore, a serene melody. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।